माजी नगरसेवक सन्मान्य श्री GS पाटील साहेबांचं शुभ आगमन इथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांना आपण जरूर सांगूया फायनलचा सामना सुरू झालाय. पहिला बॉल संधी आणि संधीचं सोनं केलंय. क्या बात आहे. कुशल मडवी होते गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. स्पिन स्विंग आणि त्याचबरोबर व्हेरिएशन हर्षन मडवी आणि हर्षद मडवीनं त्याची गुणवत्ता सादर करत असताना पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या साह्यानं गोलंदाजानं फलंदाजाला ट्रॅप केले. पहिलाच बॉल बीट झाले. रोहित सर गोठवली टीम प्लीज विनंती करतो एवढा वेळ तुम्ही आम्हाला सहकार्य केलात तो पडदा जो आहे तो सोडून द्या प्लीज विनंती करतो. थोडेसे मागे राहा प्लीज विनंती करतो. ओके थँक्यू. मैदानामध्ये मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. जय गणेश कुशल 11 सारसोळी त्यांच्या विरोधामध्ये गोठवली टीम साठी येतोय हा अतिशय महत्वपूर्ण फटका. या फटक्यावरती मिळतील धावा किती ते देखील पाहणं भरपूर महत्वाचं. या षटकार आलाय हर्षन पाटीलच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. मागच्या 3 मॅच मध्ये जर पाहिलं तर हर्षन पाटीलची बॅट थोडीशी शांत होती परंतु हर्षन मडवीवरती हे चढवलेले हल्ले आता मात्र भरपूर महत्वाचे असतील. या मेगा फायनल मध्ये षटकार आलाय. सोनार की तो 21 लहार की. 3 मॅचेस मध्ये फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आणि शेवटच्या फायनलच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. बडे मॅच का बडा खिलाडी. चला चेंडू त्या मैदानामध्ये लगेच. मेक इट फास्ट. मोठा खिलाडी आहे. व्यावसायिक खेळ तो आता साकारतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट जण गाजवून सोडलंय. घरच्या संघाबंद खेळ करत असताना आपल्या मॅच मध्ये या विद्यमान फायनलच्या मॅच मध्ये संघाला गरज आहे आणि गरजेवेळी हा खेळ साकारतोय. अप्रतिम खेळ करत असताना पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. चला चेंडूची चाचपणी जर का झाली असेल तर लगेच मॅच सुरू करा प्लीज. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर फलंदाज बाद झाले. दुसऱ्या बॉलवर षटकार आला. मॅच मध्ये ट्विस्ट. एका बाजूला गोलंदाज करतोय वार तर त्याच्यावर करतोय फलंदाज पलटवार. फायनलचा सामना आहे. जो जिंकेल 1 लाख प्राइज मिळेल. याही मिळेल आक्रमण गगनभेदी गगनचुंबी आणि गगन स्पर्शी षटकार आलाय. रोहित काय म्हणशील. सलगचे 2 चेंडू आणि क्वालिटी बॉलरवर चढवलाय हल्ला. अजून एक षटकार. हर्षन पाटील संपूर्ण दिवस शांत होता परंतु आज या मॅच मध्ये त्याला सिद्ध करायचं आहे. मी का नेतृत्व करतोय या स्पर्धेमध्ये गोठवली टीमचं माझ्यावरती का भरोसा दाखवलाय संपूर्ण टीमने त्याचं प्रत्युत्तर देत असताना मोठ्या टीम समोर. पाहुणे एन्जॉय करतायत. बंडू दादा किनी निलेश दादा पाटील असतील सर्वच मान्यवर माजी नगरसेवक साहेब असतील आणि इथे 3 सलग चेंडू. इट्स अ फ्लाइट टाइम नाउ. वाव वाव वाव. 3 चेंडू 3 षटकार. क्या बात है. नाम तो इसका पुष्पा नहीं लेकिन फायर है ये. हर्षन पाटील ऑन फायर. खरोखरच खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे ऑन साइडला 3ही फटके पाहायला मिळाले. यावेळचा बॉल जर पाहिला तर थोडासा मागे पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र यष्ट्यांचा वेध घेत असताना हर्षन पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या ठोकल्याच पाहिजे कारण की 2 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 षटकारांची एक छोटीशी अतिशय पारी खूप महत्वाची आहे. टीमची धावसंख्या जर पाहिली तर ती जाऊन पोहोचतीये 18 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय आणि 18 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. भूषण आपल्याला पाहायला मिळतील आता नंबर क्रमांक 4 वरती. भूषण रोहित म्हात्रे भरपूर मॅच विनर्स आहेत गोठवली टीम मध्ये परंतु हर्षल मडवी याच्यावरती देखील दडपण आहे. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हा देखील बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. शेवट थोडासा गोड जरूर झालाय. जय गणेश कुशल 11 सारसोळे या टीम साठी पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 18 2 गडी बाद. सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. नवसारी क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर खेळाडूंचं पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. तुम्ही पाहताय मेगा फायनल जय गणेश कुशल 11 सारसोळे त्यांच्या विरोधामध्ये गोठवली 11 गोठवली संघ. दोन्ही संघ जर पाहिले ना तर तुल्यवान जरूर आहेत परंतु त्यांची पहिली मॅच पाहिली या स्पर्धेची असं वाटलं होतं की इथपर्यंत पोहोचणारच नाही
कालच्या दिवसामध्ये रुद्रेलन महापे टीमच्या अगेन्स्ट सारसोळे संघ खेळत असताना 4 बॉलमध्ये 3 धावा डिपेंड केल्या होत्या. हाच तो गोलंदाज गुफरान यांनी 4 बॉलमध्ये 3 धावा डिपेंड केल्या होत्या. आणि आजच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर गोठवली टीमची पहिल्या मॅच मध्ये अशी अवस्था होती की 14 वरती 5 का 6 खेळाडू त्यांचे आउट होते. त्याच्यानंतर मात्र प्रणव म्हात्रेने जी खेळी केली 25 धावसंख्येची, तिथून या टीमने पुन्हा एकदा मागे पाहिलंच नाहीये. तिथून सर्व मॅचेस मात्र चांगल्या रीतीने आपल्या बाजूने खेचत आणत विजय प्राप्त केले. आणि दुसऱ्या बाजूला सारसोळे संघ देखील तोच खेळ करत इथपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे दोन्ही संघ जर पाहिलं तर तुल्यवान आहेत. नितीश सर, नाही, नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. मागच्या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये फिरकीची जादूगरी आपण पाहिली, तो गुफरान आलाय. यावेळेला मात्र फलंदाज तितक्याच ताकदीचा आहे. मजा आहे. लेफ्ट हँड राईट हँड असं कॉम्बिनेशन आहे, लेफ्ट हँड असं कॉम्बिनेशन आहे. डावखुरे हाताचे गोलंदाज समोर, डावखुरे हाताचे फलंदाज रोहित म्हात्रे, मॅन विथ रिदम इन फॉर्म. पहिला वार येईल, बॉल बॅक ड्राईव्ह, डॉट बॉल येईल. सुरुवात फार छान झाली आहे गुफरानची. पहिला बॉल डॉट आला. रणसंख्या फक्त 18. 2 षटकांचा सामना आहे. 2 षटकं, 1 षटक ठरवेल खरं तर या मॅच मध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचतील. बॅटिंग करणारी टीम गोठवली 11 गोठवली. गोलंदाजी करणारी टीम सारसोली 11 सारसोले. युनिटीचा एक छान मेसेज देत आहेत. क्लीन बॉल, दांडी गो, फिंगर्स रोल केला. फिरकीची जादूगरी, मॅजिकल स्पेल हाताळतोय. वाव, कमालीची गोलंदाजी. ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग बाय गुफरान फ्रॉम सारसोले. गुफरानला या ओव्हरमध्ये धावा कमीत कमी खर्च कराव्या लागतील, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये हर्षल मडवीने धावा खर्च केल्या एकूण 18. आणि या ओव्हरमध्ये जेवढा कमी धावा खर्च करेल तेवढी चांगली मॅच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची देखील रंगतदार निर्माण होईल, कारण की 25 ते 23 धावसंख्येपर्यंत अडवण्यामध्ये यशस्वी झाला सारसोळे संघ तर काटेकी टक्कर होईल, यात काही प्रश्न नसणारा नाही. नक्कीच फाईट तर चांगली होईल. रफ अँड टफ मॅच व्हायला पाहिजे. रसिक प्रेक्षक तेच सांगतायत, पाहुणे तेच सांगतायत. या मॅचला एन्जॉय करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. व्यासपीठावर मात्र आमची तमाम खरतर पाहुणे मंडळी, आपले आधारस्तंभ, आपले मार्गदर्शक, आपले प्रेरणास्थान, सर्वांचं आपण खरतर कौतुक करूया. ओव्हर द विकेटनं हॅम केला बॉलला. प्रमोद आहेत फलंदाजीमध्ये आणि इथे बॉल अडवला. फुटवर्कचा वापर केलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. आणि एकमेकांना सहाय्य करत असताना, एकमेकांना मात्र कॉम्प्लिमेंट करत असताना यावेळेला चांगलं कम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. 2 लेजंड कॅटेगरीचे खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आज विकेट किपर दत्ता मेहर सर आपल्याला पाहायला मिळतील, यांनी पंच म्हणून मात्र नक्कीच चांगली भूमिका सांभाळली ॲज अ स्पेशलिस्ट विकेट किपर बिईंग अ पार्ट ऑफ दिस टीम. क्लीन बॉल नव्हे, इथे मात्र प्ले डाऊन झालेत. 1 more wicket down. Another wicket. या मॅच मध्ये 2 विकेट्स मात्र संपादित केलेत. ही गोलंदाजी प्रभावशाली मारा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. रणसंख्या फक्त 20 आणि आता चेंडू शिल्लक असतील ते फक्त 2. खऱ्या अर्थाने प्लीज विनंती करतो, उत्कर्ष दिवा आणि गोठवली 11 आतापर्यंत भरपूर सहकार्य केलं. प्लीज विनंती करतोय, गोठवली 11 टीम प्लीज विनंती करते थोडेसे मागे व्हा. डीएस बॉयज टीम प्लीज विनंती करतोय. प्रमोद चौधरीचा आजचा मी तर म्हणेन आजचा दिवस थोडासा खराबच चालला, कारण की प्रमोद चौधरीची जी आपण इनिंग पाहिली संपूर्ण 4 मॅचेस मध्ये तशा प्रकारचा तो खेळाडू नाहीये. त्या खेळाडूची क्वालिटी अगदी वेगळीच आहे, तर तो एखादा दिवस प्रत्येक खेळाडूचा खराब निघतो, तसाच प्रमोद चौधरीच्या सोबत घडलेला आहे. इट्स पार्ट अँड पीसेस ऑफ द गेम. तुमचा फॉर्म खरं तर मी म्हणेन तुम्ही फॉर्म सोबत स्ट्रगल करू शकता, तुमचा फॉर्म खराब असू शकतो, परंतु तुमची एक वेगळी ओळख, तुमची आयडेंटिटी या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र झालेली आहे. आणि म्हणूनच की काय संघानं तुमच्यावर दाखवलेला तो विश्वास तुम्हाला पुन्हा एकदा सार्थ ठरवावा लागेल. बॅटर फिरवली आहे, येईला डॉट बॉल, गुफरानची पिन पॉइंट ॲक्युरेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण, क्या बात आहे. फक्त 2 धावा खर्च केल्या. अजूनही शेवटचा बॉल असेल, जसं षटक संपेल जर का या बॉलवर विकेट घेतली तर टाळ्या वाजतील, सिट्टा वाजतील. सारसोली टीम कडनं सिट्टा वाजतील, रसिक प्रेक्षकांकडनं. अंतिमचा बॉल येईल, फक्त 1 धाव की मिळतील 2. 1 मिळाली, दुसऱ्या धावेचा कॉल झाला आणि विकेट मिळेल की होईल रनआउट की होतील धावा कंप्लीट 2. रिव्ह्यू घेतलाय. चला बाहेर या दोन्ही संघ आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये जा. गोठवली 11 गोठवली ही टीम आता किती धावा झाल्या या षटकामधील अंतिमच्या बॉलवर किती धावा कंप्लीट झाल्या रिव्ह्यू घेतलाय. टेक्निकल टीम कम्प्युटरच्या साहाय्यानं प्रलंबित डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तत्पूर्वी आमचे आधारस्तंभ तुम्हाला सर्वांनी ज्यांनी नेहमी प्रेरणा दिली आहे ते पुन्हा एकदा
नवी मुंबई शिवसेना आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख म्हणून राजकीय या क्षेत्रामध्ये त्यांचं पहिलं पाऊल आपल्याला पाहायला मिळतंय. बंडूदादा केनी साहेबांचं आपण पुन्हा एकदा मनापासून आभार आणि कौतुक व्यक्त करूया. आणि त्याचबरोबर गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई निलेशदा पाटील तेही मॅचला एन्जॉय करतायत, त्यांची वॉर्म हार्टेड वेलकम. त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्माननीय आपले ज्येष्ठ आहेत GS पाटील साहेब, त्यांचे आपण खरं तर कौतुक करूया. आणि या व्यासपीठावर तमाम अतिथी या मॅचला मात्र एन्जॉय करत असताना आपण पाहताय गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित नवसाथी चषक 2025. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद झालेत, म्हणजे एकच धाव असेल. रणसंख्या झाली ती 21 आणि धावा काढायच्या त्या 22. 22 टू विन. येस रोहित, 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मज्जा येईल या मॅच मध्ये. आणि की दुसऱ्याही बाजूला दीपक वैदी चंदन तलवार विस्फोटक जोडी जय गणेश कुशल 11 सारसोली टीमचे मैदानाच्या आत जात असताना त्यांना पेस करावा लागणार आहे. हर्षण पाटील स्वराज मात्रेची 2 गोलंदाज जे आहेत ते घातक असतील. फलंदाज बाद आहे आणि टार्गेट आहे येणारे चेंडू त्यांच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये त्यांना 22 धावसंख्या कंप्लीट करायचं आहे. जर या ट्रॉफीवरती नाव करायचं असेल जय गणेश कुशल 11 सारसोली टीमला या धावा चेस करावे लागतील. आणि ही जर ट्रॉफी उचलायची असेल गोठवली 11 गोठवली टीमला तर या धावा डिफेंड करावे लागतील. परंतु कालच्या दिवसामध्ये ज्या 2 खेळाडूंना धुमाकूळ घातला होता ते 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला चंदन तलवार दुसऱ्या बाजूला दीपक वैदी आपल्याला पाहायला मिळतोय. जय गणेश कुशल 11 सारसोळे हा संघ सहजासहजी हार मानणारा नाहीये. भरपूर चढ उतार पाहिलेत या संघाने. एका टाइमाला या टीमने अभिराज्य गाजवलं होतं संपूर्ण टेनिस क्रिकेटवरती, संपूर्ण नवी मुंबई टेनिस क्रिकेटवरती. पुन्हा एकदा 30 भरारी घेण्याचा प्रयत्न संपूर्ण संघ जर पाहिला तर नौका आहे. जुने खेळाडू आता मात्र रेस्ट करतायत. परत आता नौका संघ जो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो ना चांगला खेळ करतोय. एकीचं बल लारा मेहर यांनी प्रस्थापित केलेला संघ 2 संघांना एकत्र केल्यानं आज या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकत असताना पहिला बॉल खोल टप्प्याचा डील केला, बॅटबॅटच्या मधून खेळून काढलाय. बॉल गेला ऑन साइडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतील. किती ती चपलाई, किती ती फ्लेक्झिबिलिटी आणि काय कॉलिंग केलं रोहित, काय म्हणशील. क्विक रनिंग बिटवीन द विकेट्स बिटवीन चंदन अँड दीपक. चंदन तलवारची फिटनेस खूप चांगली आहे. सातत्याने तो सकाळी 7 वाजता उठून कधी कधी मॅचेस खेळत असतो, सराव करत असतो. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील त्याने चांगली फिटनेस करण्यासाठी वर्कआउट देखील खूप चांगला त्याच्या माध्यमातून केला जातो. यावेळचा बॉल जर पाहिला तर पंचांकडे जरूर अपील केली होती. LBWच्या स्वरूपामध्ये कदाचित दीपक वैदी बाद झालेत असं म्हणणं आहे अर्चन पाटीलचं. परंतु पंच सांगतायत की हा खेळाडू सेफली पुन्हा एकदा या क्रीजवरती खेळताना दिसणार आहे. 3 गोष्टी रोहित LBW साठी मात्र तुम्हाला साधता यायला पाहिजेत. एक म्हणजे पिचिंग इन लाईन, दुसरं म्हणजे इम्पॅक्ट लाईन मध्ये असायला हवा आणि बॉल अबाउट द हिट विकेट असला पाहिजे. एक डिक्लेअर धावसंख्या मिळेल म्हणजेच दीपक वैदी विल बी बॅक ऑन स्ट्राईक. खेळाची सुरुवात कशी असो पण शेवट रुबाबदार व्हायला पाहिजे. खेळाची सुरुवात कशी असो शेवट मात्र नक्कीच मी म्हणेन चमकदार असायला पाहिजे. आणि शेवट गोड करण्यासाठी मी म्हणेन इथे दोन्ही फलंदाज प्रयत्न करतील. इथे पुन्हा एकदा बॅट्सविंग चांगली होती. एज लागला बॉल. प्रमोद चौधरी चेंडूपर्यंत पोहोचतील. बॅकअप मिळेल तोवर मात्र धाव मिळते. 1 जिंकण्यासाठी 22 धावांचं टार्गेट इथं सेट केलं. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. रोहित यावेळेला मात्र चंदन ज्यानं कालचा दिवस गाजवला लांबच लांब उंच उंच षटकार आपण पाहिले, स्लॉग हिटिंग त्याच्या आपण पाहिली. तो या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करेल का हा प्रश्नचिन्ह. रणसंख्या झाली आहे ती फक्त 4. नक्कीच या मॅच मध्ये त्याला आपले जो टॅलेंट आहे तो सिद्ध करावा लागणार आहे. 4 बॉलमध्ये 4 षटकार मारण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये आहे चंदनच्या नावावरती. यावेळचा फटका चंदन तलवारच्या बॅट मधनं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चंदन तलवारच्या बॅट मधनं आला हर्षण पाटील वरती चढवलेला हल्ला आणि आता मात्र टाळांचा आवाज येतोय सारसोळेच्या डगआउट मधनं. आणि चंदन तलवार भरपूर महत्वाचा खेळाडू आहे. जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमसाठी भरपूर महत्वाचा खेळाडू आहे. त्याच्याकडे असलेला टॅलेंट ते मैदानाच्या आत दाखवत असताना गोलंदाजीमध्ये देखील दमकम आहे. आतापर्यंत चेंडू झालेत 4 आणि 10 धावा धापकावरती. 8 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. वडा मॅच. समोरचा संघ गोठवली संघ देखील हार मानणारा नाहीये. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा मिस झाल्यात आणि इथे रनआउटची संधी आहे आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ओव्हर थ्रोची धाव मिळेल.
पॅनिक केलं, पूर्णपणे पॅनिक झालेला आहे गोठवली लेन गोठवली संघ. च्या षटकाराने चंदनच्या षटकाराने संपूर्ण टीमला पॅनिक केलेला आहे मित्र म्हणेन. ज्या प्रकारे गोठवली 11 गोठवली संघाने आतापर्यंत खेळ केलाय सकाळपासून, तसा खेळ या फायनलच्या मॅच मध्ये दिसत नाहीये. आणि खऱ्या अर्थाने मी म्हटलं होतं की प्रमोद चौधरीचा आजचा दिवस जो आहे ना तो थोडासा खराब चालू आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे, 2 धावा आल्यात, म्हणजे आता फक्त आणि फक्त 10 धावसंख्येची गरज असणार. येणारे चेंडू आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये 10 धावसंख्येची गरज. वॉट मॅच. हा जर चेंडू डॉट आला तर खऱ्या अर्थाने मजा येईल. शेवटच्या ओव्हर मध्ये स्वराज म्हात्रेचा कदाचित षटक असू शकतं, परंतु हा चेंडू भरपूर महत्वाचा. हर्षद पाटील राईट मूव द विकेट. चंदन समोर. यावेळचा बॉल चंदन साठी. चेंडू हवेमध्ये. वेदांत म्हात्रे चेंडूच्या खाली. अगदी सोपा झेल पकडला गेला आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आलाय ट्विस्ट. 9 दिवा क्रिकेट संघाने आयोजित केलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र फायनलच्या मॅच मध्ये थोडासा रंग निर्माण होत असताना शेवटच्या ओव्हर मध्ये धावसंख्येची गरज आहे जय गणेश कुशल 11 सारसोळे टीमला. 6 बॉल मध्ये 10 रनची गरज. ट्विस्ट म्हणजे काय तर चंदन तलवार सारखा मोठा फलंदाज बाद झालेला आहे. 6 चेंडू 10 धावसंख्येची गरज. 6 चेंडू 10 धावा असं इक्वेशन आलंय. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये टर्न झालाय आणि पुन्हा एकदा आपली गोलंदाजीमध्ये मी म्हणेन आपली गुणवत्ता सादर केली आहे. मॅचला एन्जॉय करतायत आमचे रसिक प्रेक्षकांची तुडुंब गर्दी क्रीडांगणाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळतेय. कॅमेरामॅन ही काही क्षणचित्री टिपतील सुद्धा. जिथे पाहावं तिथे मात्र प्रेक्षकांची तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 10 धावा असे इक्वेशन आहे. मॅचला एन्जॉय करतायत. आज आपण जरूर पाहता या व्यासपीठावर निलेश दादा पाटील आणि बंडू दादा खेनी आणि त्याचबरोबर खरं तर ज्यांनी क्रिकेट आणि क्रिकेट सोबत मात्र नक्कीच आपल्या समाजामध्ये आपल्या विभागाला खरं तर डेव्हलप करण्यासाठी ही अग्रेसर भूमिका घेतली आहे ते बंडू दादा खेनी. त्यांचा आपण मनापासून आभार आणि कौतुक करूया ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं. मॅच मध्ये थोडंसं फोकस करू. 6 10 असं इक्वेशन आहे आणि रोहित आहेत आमच्या समेत. रोहित, मॅच मी म्हणेन अजूनही डोलायमान अवस्थेमध्ये. 6 10 स्वराज म्हात्रेचा षटक आहे आणि स्वराज म्हात्रे हे सहजरित्याने तुम्हाला मॅच देणार नाही. हा जिद्दीचा खेळाडू आहे, याच्याकडे चिकाटी सुद्धा आहे, जिद्द सुद्धा आहे. हा खेळाडू तुम्हाला सहजासहजी ही ट्रॉफी उचलून देणार नाहीये. याच्या समोर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. सरसुले टीम दीपक वैती. 5 चेंडू 5 मध्ये 10 ची गरज. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये सध्या अभिराज्य गाजवणारा संघ गोठवली 11 हा तुम्हाला सहजासहजी ट्रॉफीवर हात मारून देणार नाही. यावेळचा बॉल फुल टॉस होता, परंतु भरपूर स्पीडने बॅटवरती आलाय दीपकच्या. तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल 1 रन पाहायला मिळते. आता समीकरण काय आलंय. येणारे चेंडू 4 आणि 4 बॉल मध्ये 9 रनची गरज आहे. आता टाळ्यांचा आवाज गोठवली टीमच्या डगआउट मधून पाहायला मिळतोय. 4 चेंडू 9 धावा. एखादा चौकार किंवा एखादा षटकार मॅच मध्ये पुनरागमन करतील टीम सारसोले 11 सारसोले, परंतु एखादी विकेट एखादा डॉट बॉल मॅचवर पकड मजबूत करतील स्वराज म्हात्रे अनामे गोठवली 11 गोठवली संघाचा हा रफ्तार का सौदागर हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर. इथे 4 मुठे छेद केले. डंका नाही, धूर नाही, बोबाटा नाही, परंतु शिकार होणार. नाव आहे स्वराज प्रल्हाद म्हात्रे. क्वालिटी सादर करत असताना समोर सापडलाय. इट्स अ बिग विकेट इन द गेम ऑफ क्रिकेट. मोठा फलंदाज बाद झालाय. अर्थातच कुशल मडवी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. स्वराज म्हात्रेने हा कारनामा पहिल्यांदा नाही केला या टीमसाठी. खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा गोठवली 11 संघ अडचणीमध्ये सापडलाय ना तेव्हा तेव्हा या खेळाडूने अडचणीमधून बाहेर काढलेला आहे आणि एवढ्या महत्वपूर्ण मॅच मध्ये तो खतरनाक गोलंदाजी करतो मित्र म्हणेन. राईट अमोद विकेट स्वराजची एक्सप्रेस मात्र आपण पाहताय भरपूर जोराने हर्षलच्या मात्र हाताला लागलेली आहे. स्वराज एक्सप्रेस खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते स्वराजच्या माध्यमातून. काय स्पीड आहे, काय लाईन लेंथ आहे या खेळाडूकडे, काय टप्पा आहे, काय गोलंदाजी आहे, काय रिदम आहे. अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आहे. आता समीकरण पाहिलं तर येणार चेंडू 2 आणि 2 मध्ये 8 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. स्वराज म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. समोर दीपक वैतिया जो सलामीला आलेला होता. 2 चेंडू 8 ची गरज. 2 लाट ताकद आहे. टायमिंग ही तो करू शकतो आणि पोटेन्शियल सुद्धा आहे. 2 लाट एखादा चौकार या बॉलवर जर का आला तर मॅच मध्ये मजा येईल. स्वराज म्हात्रे फ्रंट लाईन बॉलर
ओ इथे चारे मुंड्या छीत केलं, येईल हा डॉट बॉल, मिलन रनआउटची विकेट. आता 1-8, एक चेंडू 8 धावा, मॅचवर पकड मजबूत केली आहे आणि ऑलमोस्ट विजयाच्या उंबरठ्यावर असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये, ती टीम गोठिवली 11 गोठिवली. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चंदन होता ना, असं वाटलं होतं की पूर्णपणे या फायनल वरती कब्जा निर्माण केलेला आहे सारसोले टीमने. चंदन जसा बाद झाला त्याच्यानंतर कमबॅक केलं टीम गोठवली टीमने. आणि या टीमला सवय आहे असे पारितोषिक जिंकण्याची सवय आहे, मोठी स्पर्धा जिंकण्याची सवय आहे. स्वराज म्हात्रे यांचा संघ गोठवली 11 गोठवली नवसाथी क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरले. आणखीन एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जातील. आणि गोठवली 11 गोठवली संघ मात्र हा संघर्ष करत होता या स्पर्धेमध्ये, तो संघर्ष संपलेला आहे आणि या ट्रॉफीवरती नाव कोरलेलं आहे गोठवली 11 गोठवली टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम गोठवली. आणि त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. अर्थातच जय गणेश कुशल 11 सारसोळे. निराशा त्यांच्या हाती लागली परंतु चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मी म्हटलं होतं जोपर्यंत चंदन मैदानामध्ये आहे तोपर्यंत असं वाटत होतं की सारसोळे टीमच्या बाजूने मॅच आहे, परंतु जसा चंदन बाद झाला त्याच्यानंतर पूर्णपणे कब्जा केलाय गोठवली 11 गोठवली टीमने. आणि नवसाथी या ट्रॉफीवरती नाव कोरणारा संघ आपल्याला मिळालेला आहे अर्थातच गोठवली 11 गोठवली. कॉंग्रॅच्युलेशन्स गोठवली टीम. स्वराज म्हात्रे, हर्षन पाटील, रोहित म्हात्रे, वेदांत म्हात्रे, भूषण आणि त्याचबरोबर केतन शेलारामचे, प्रमोद चौधरी. तर दोन्ही टीम्सला विनंती करतोय लगेचच आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. आणि मी विनंती करतोय दोन पंच सचिन साऊ आणि हेमंतजी पाटील आपण या व्यासपीठाजवळ, आपला सन्मान केला जाईल. सचिन साऊ आणि हेमंतजी पाटील आपल्याला विनंती करतोय आपण या व्यासपीठाजवळ, आपला सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तर ज्यांनी 2 दिवसांमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका पार पाडली असे आमचे हेमंतजी पाटील सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेन हा सन्मान करण्यासाठी सन्माननीय महादेवजी मडवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे पंचांचा. महादेवजी मडवी साहेब. त्यानंतर मी विनंती करेन सचिन साऊ या, आपण या प्लीज, या लवकर. आपला देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांनीही चांगली पंचांची भूमिका पार पाडली आणि सचिन साऊ सरांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच 2 दिवस या स्पर्धेसाठी सगळ्यांनी मेहनत केली, पण त्याच्या या स्पर्धेवर कळस चढवण्याचं काम या 2 कॉमेंटेटरने केलं. त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे, त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. तर ज्यांनी या स्पर्धेमध्ये जान टाकली तेच नेरुगावचे सुपुत्र रोहितजी बोपी. मी विनंती करेन की ज्ञानेश्वर दादांना त्यांचा सत्कार करायचा आहे. रोहित बोपी.